Hallelujah. Are you all joyful this afternoon? आणि आज दुपारी तुम्ही सगळेजण आनंदी आहात का? Hallelujah. This is not the day to sit and cry. आणि हा दिवस असा नाही की आपण बसायचं आणि रडायचं, Because Jesus cried for us. कारण येशू आपल्यासाठी So रडला, that we can rejoice forever in His presence. जेणेकरून आपण त्याच्या उपस्थितीमध्ये आनंदी असावं, उत्साह करावा. Hallelujah. Many people think today if we cry, God is so happy to see in heaven, from the heaven. खूप जण असे आहेत, खूप लोक आहेत की त्यांना असं वाटतं की आजच्या दिवशी आपण रडलं ना की देव खूप आनंदी होणार आहे. I tell you today that heaven is joyful to see your smile and my smile. Amen. आता मी तुम्हाला सांगतो की आज स्वर्ग आनंदी आहे, का तर त्याला पाहायचं आहे तुमच्या आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. Because He became the whole sin. He became a sin so that you and me can become the righteousness of God. कारण तो आपल्यासाठी पाप ठरला, कारण त्याच्या पाप ठरण्यामुळे तुम्ही आणि मी त्याच्या नजरेमध्ये नीतिमान ठरावं. That's why the word of God says we are not redeemed by a blood of an animal, but we are redeemed by the Lamb of God who took the sin of the whole world. Amen. तर म्हणूनच वचन असंच म्हणत नाही की तुम्ही आणि मी फक्त एका प्राण्याच्या किंवा पशुच्या रक्ताने नव्हे, तर त्या मेंढ्याने, त्या कोकऱ्याच्या रक्ताने जो देवाचा पुत्र होता त्याच्याद्वारे आपले पाप धुण्यात आले आहोत आणि आपण आजाद करण्यात आलो आहोत. Hallelujah. In every sacrifice there is a cry. आणि In every sacrifice there is a cry. आणि प्रत्येक जे अर्पण असतं, बलिदान असतं, त्याच्या मागे रडणं असतं. In Old Testament, every time when an animal is sacrificed, that animal cries, it shouts, so that that shout become a pleasing thing for God. आणि आपण जुन्या करारामध्ये बघतो की प्रत्येक वेळेस जो प्राणी मारण्यात आला, त्याचा बलिदान करण्यात आलं, अर्पण करण्यात आलं, तो रडतो, ओरडतो, कारण त्याच्या ओरडण्याने, रडण्याने देव संतुष्ट होतो. Why? Because that animal was representing the mankind and the sins of the mankind. कारण ते जे पशु आहे, जे वधलं जाणार आहे, तो त्या मनुष्याला किंवा त्या पापाला दर्शवितं येशू देवाच्या समोर. The word of God says the wage of sin is death. आणि देवाचं वचन असं सांगतं की पापाचं वेतन हे मरण आहे. So in the Old Testament, for a temporary sake, an animal was taking the wages of the sin of the mankind, that was death. आणि म्हणूनच जुन्या करारामध्ये तो जो पशु होता, जो वधला जाणार होता, बलिदान केला जाणार होता, तो एक तात्पुरतं बलिदान होता, जो मनुष्याचा पाप त्याच्यावर घेणार होता आणि तो ते शिक्षा त्याच्यावर घेणार होता, जो मरण होतं. This is a time of Passover in the Jewish calendar. आणि हा जो वेळ आहे तो यहुदी काळानुसार, त्यांच्या कॅलेंडरनुसार हा एक पाचवा वल्हांडण्याचा सण म्हणून साजरा केला जातो. This is a time of sacrifice. आणि हा सण बलिदानाचं प्रतीक आहे. This is the time where year after year so many thousands of animals take the wages of sin of mankind and it is sacrificed in the presence of God. आणि हा जो वेळ आहे, हा जो सण आहे बलिदानाचा, तो खूप वर्षापूर्वी केला जातो आणि खूप अशा प्राण्यांचं बलिदान त्यावेळेस केलं गेलं. तो त्याच्यामुळे प्राण्यांच्या बलिदानामुळे मनुष्याचं पाप त्याच्यावर घेण्यात आलं. But I tell you, none of the cry of the animal that happens every year of Passover pleased God. आणि मी तुम्हाला सांगतो की एवढ्या वर्षात जे काही वल्हांडण्याच्या सणामध्ये जे बलिदान झाले पशुचे, त्या कुठल्याच त्या पशुच्या बलिदानाने किंवा त्यांच्या आदरण्या ओरडण्याने देवाची संतुष्टी झालेली नाही. Even if the cry is higher, still it was not reaching heaven for a long time. जरी ते रडणं ओरडणं एवढ्या उंच पातळीवर असेल की ऐकू शकणार नाही, तरी पण ते देवापर्यंत पोहोचलेलं नाही. If you ask me how you are sure about it, आणि जर तुम्ही मला विचारता की पास्टर तुम्ही एवढे खात्रीशीर कसं मला सांगताय, the Passover happened every year and every year. It happens year by year. आणि हा जो वल्हांडण्याचा सण आहे तो प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वर्षी होत गेला. And God said every year an animal had to be shed. आणि प्रत्येक वर्षी प्राण्याचं बलिदान हे व्हायला गेलं. What it means, the blood
blood of the animal and the cry of the animal is not fulfilling an eternal covenant with God. याचा अर्थ काय की प्रत्येक प्राण्याचं जे रक्त होतं जे सांडलं गेलं प्रत्येक वर्षी त्याने सार्वकालिकतेची पापाची क्षमा दिली नाही किंवा देवाला संतुष्ट केलं नाही. The cry of that animal was not satisfying God. आणि जे त्या प्राण्याचं रडणं होतं ते त्यांनी देवाला संतुष्ट केलं नाही. There was a temporary redemption, but once again, in the another Passover, they have to shed an animal, and the cry has to happen again. मग ते जे बलिदान होतं ते फक्त तात्पुरतं होतं आणि पुढच्या वर्षी पुन्हा तेच परंपरा रीती कराव्या लागायच्या, तेच बलिदान करावं लागायचं, प्राण्याचं रक्त सांडलं जावं Oh लागायचं. church, but we have a good news this afternoon. पण मंडळी आज तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे सुसमाचार आहे, सुवार्ता आहे. 2025 years back, someone came in this world. 2025 पूर्वी कोणीतरी पृथ्वीवर आला. He was not the lamb of this world, but he is the lamb of God himself. तो या पृथ्वीचा मेघनाद होता, तो परमेश्वराचा कोकरू होता. He was holy and holies. तो पवित्र आणि पवित्र होता. He was unblemished. तो कुठलाही दोषविरहित, दागविरहित होता. There was no sin inside him. त्याच्यामध्ये कुठलंही पाप नव्हतं. But when it came to fulfill the will of God, पण जेव्हा तो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला, this holy God हा पवित्र देव became a sin for you and me. तुमच्या आणि माझ्यासाठी पाप ठरला. And in the Calvary, आणि त्या क्रूस खांबावर there was an eternal cry that happened through the Lamb of God. देवाच्या कोकऱ्याद्वारे एक सार्वकालिकतेचं रडणं झालं. And for the first time, आणि पहिल्यांदा all over the many Passovers happened. जेवढे या जगाच्या इस्रायलच्या इतिहासामध्ये जेवढे पण पासोवर वलांडण्याचे सण But झाले, 2025 years back, there a Passover happened. पण 2025 वर्षापूर्वी एक वलांडण्याचा सण झाला A blood was shed. आणि तिथे रक्त सांडण्यात But आलं. that blood was not the blood of an animal. पण ते रक्त प्राण्याचं नव्हतं. That blood is of the King of Kings and the Lord of Lords. Amen. तर ते रक्त होतं राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू. That blood is from the Savior of the whole world. आणि ते रक्त त्या जगाचा तारणाऱ्याचं होतं. And his name is Jesus. आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त. And that one cry happened in Calvary. आणि ते एक रडणं जे कल्वरी क्रूसावरती For झालं. the first time, it pleased Father. आणि पहिल्यांदाच त्या रडण्याने पवित्र परमेश्वर जो होता त्याला संतुष्ट For केलं. the first time, a blood was shed that pleased God forever. पहिल्यांदाच जे रक्त सांडलं गेलं ज्याने देवाला संतुष्ट केलं तर ते रक्त होतं येशू ख्रिस्ताचं. That's why in the book of Hebrews it says, आणि म्हणून इब्रियराच्या पत्रकामध्ये आपण वाचतो we are not given a blood of an animal for a salvation is temporary. आणि आपण We are not given a blood of an animal where our salvation is temporary. एका प्राण्याचं रक्त देत नाही जे तात्पुरत्यासाठी आहे. But we have given the blood of the Lamb of God where our salvation is eternal forever. पण आपल्यासाठी त्या मेंढ्याचं रक्त देण्यात आलेलं आहे आणि त्याच्याद्वारे जे तारण आहे ते सार्वकालिकतेचं तारण आहे. Come on, tell your neighbor, आणि तुमच्या शेजारच्याला सांगा the Lamb of God shed blood for you and me. देवाच्या मेंढ्याने तुझ्या आणि माझ्यासाठी रक्त सांडले. And because of that, your salvation is eternal. आणि त्याच्यामुळे तारण जे आहे ते सार्वकालिकतेचं आहे. Hallelujah. If Hallelujah. someone asks you, आणि जर तुम्हाला कोणी विचारले is your salvation eternal? की काय तुझं जे तारण आहे ते सार्वकालिकतेचं आहे का? Tell them boldly, yes, my salvation is eternal. मग त्यांना धैर्याने सांगा की होय माझं जे तारण Because आहे our salvation came through the blood of the Lamb of God. Amen. त्याला सांगा की होय माझं जे तारण आहे ते सार्वकालिकतेचं आहे कारण माझं जे तारण आहे ते त्या मेंढ्याद्वारे आलेलं आहे आणि ते सार्वकालिकतेचं आहे. Hallelujah. Are you all joyful this morning? आणि तुम्ही आनंदी आहात का दुपारी? I'm telling you, we are not here to cry. आणि मी तुम्हाला सांगते की आपण इथे जमलोय ते रडण्यासाठी. Because Jesus cried for us forever. कारण येशू आपल्यासाठी रडला आहे सार्वकालिकतेसाठी. Hallelujah.
So this morning we gonna hear, this is our first Good Friday service of Cornerstone Ministries. आणि कॉर्नरस्टोन मिनिस्ट्रीची ही पहिली गुड फ्रायडेची उत्तम शुक्रवारची सभा I tell आहे. you, you are all part of the Cornerstone. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सर्वजण जे इथे आहात ते कॉर्नरस्टोन मिनिस्ट्रीचे Hallelujah. We are all part of the Cornerstone in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये कॉर्नरस्टोन जो कोनशीला आहे त्याचा तुम्ही भाग आहात. And this afternoon, we're gonna meditate on the 7 words of Jesus आणि Christ. आज दुपारी आपण देवाने जे 7 शब्द क्रूसावरती बोलला त्यावर आपण मनन करणार आहोत. The 7 words that he uttered when he was hanging in the cross. हे 7 वचन जेव्हा तो क्रूस खांबावरती खिळला होता तेव्हा बोलण्यात आलेले आहेत. That 7 words are not just a word, आणि हे 7 वचन जे आहेत शब्द जे आहेत ते फक्त शब्द नाही, but those words reflected the heart of God. पण ते शब्द त्याचं हृदय, देवाचं हृदय दर्शवतात. Because in the cross, कारण त्या क्रूसावर as we just heard before, जसं आपण थोड्या वेळापूर्वीच ऐकलं, there was no animal hand over there. तिथे काही प्राणी टांगला गेला नव्हता. The Savior sent by God, the one Messiah, the one true Messiah, was hanged in the cross. जो देवाद्वारे हाडला गेला होता, पाठविण्यात आला होता, तो जो मसीहा होता तो त्या क्रूस खांबावरती टांगला गेला होता. Jesus took this cross येशूने त्याचा क्रूस उचलला behalf of all of us, आपल्या सर्वांच्या वतीने, and he was bruised badly in his body. आणि त्याच्या पूर्ण शरीराला छिन्न करण्यात आलं In होतं. the book of Isaiah, it says like this. आणि यशायाच्या पुस्तकामध्ये हे असं म्हणतात, His body was bruised such a way that he cannot be represented even as a normal man. His body was demolished to such a level that he cannot even configure or understand as a man. आणि त्याचं जे शरीर आहे ते एवढ्या प्रकारे ठेचलं गेलं होतं, छिन्न करण्यात आलं होतं की ते एका मनुष्याचं शरीर आहे असं पण बघून सांगू शकत नव्हतं की हे एक मनुष्याचं शरीर आहे. Every strike in his body was every sin that we performed in our lives. प्रत्येक त्याच्या शरीरावर प्रत्येक फटका बसला तो आपल्या पापामुळे बसण्यात आला. He was given the crown of thorns त्याला तो काठाचा मुकुट देण्यात आला so होता. that every sin that we performed in our thoughts, he took the punishment of that. जेणेकरून आपण जे आपल्या मनामध्ये विचारांमध्ये जे पाप करतो, जे पाप होतात त्याच्यामुळे त्याला त्याच्या डोक्यावर जो काठाचा मुकुट घातला त्याची शिक्षा His मिळाली. hands were nailed त्याचे हाताला खिळे ठोकण्यात आले. so that every sin that we performed through our hands, he has taken it in his hands. ज्यामुळे की आपण जे काही आपल्या हाताद्वारे प्राप्त करतो त्याची ती शिक्षा ठरली. His legs were nailed. आणि त्याचे पाय खिळ्याने ठोकण्यात आले. So every unrighteous step that we took in our lives, he has nailed it in his legs. म्हणून जे काही आपण आपल्याद्वारे किंवा आपल्या विचारांद्वारे, हाताद्वारे, पायांद्वारे काही पाप करू त्याच्या शरीरावर ती शिक्षा ठेवण्यात आली, त्याच्या शरीराला ते छेदण्यात आलं कारण आपण ते पाप करतो. I want to give you a picture that none of the strikes or none of the punishment that Jesus received is just an accidental. It is all the plan of God to carry the sins of the world. आणि मी हे तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की प्रत्येक गोष्ट जे त्याच्या शरीरावर फटके देण्यात आले, त्याच्या हातात खिळे ठोकण्यात आले, हे त्याच्या चुकीने किंवा अपघाती असं झालं नव्हतं, तर ती आपली शिक्षा आणि आपल्यामुळे झालं होतं. So here, the Son of God carrying all the stripes on his body, and he was nailed in the cross, and he was standing shameful in the cross. आणि इथे आपण पाहतो की देवाचा जो पुत्र, जो मसीहा ठरला, त्याला प्रत्येक And he was standing shameful. आणि तो त्या क्रूसावरती त्याला फटके मारण्यात आले, त्याला मारण्यात आलं, त्याला खिळे ठोकण्यात आले, वधस्तंभावर तो वधला गेला आणि तो लाजेने तिथे लटकवण्यात आला होता. It was shameful in the eyes of the world. आणि हे जगाच्या दृष्टीने लज्जास्पद होतं. But I tell you, it is the victory in the spirit. Amen. पण मी तुम्हाला सांगतो की हा आत्म्यामधला विजय होता. What looks shameful in the
the world, God has turned it to the victory for the mankind forever. Amen. जे काही मनुष्याच्या नजरेमध्ये लज्जास्पद ठरलं ते देवाने आत्मविश्वास आणि सार्वकालिकतेसाठी विजयाचं ठरवलं. So there he is hanging the cross right now. आणि आता तिथे तो क्रूसखांबावर खिळला होता. And from there he uttered the first word. आणि तिथे त्याने पहिला शब्द बोलला. Luke chapter 23. लूक याचं अध्याय Luke chapter 23. लूक याचं पुस्तक 23 अध्याय Verse 33 to 39. आणि 33 ते 39 वचन आपण पाहूया. Yes. Luke chapter 23 verse 33 to 39. लूक 23 33 ते 39 आपण पाहतोय. तो त्याला म्हणाला, प्रभूजी मी आपल्याबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. तो म्हणाला, पेत्रा मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे 3 वेळा नाकारशील. तो No, no, no. म्हणाला, Luke 23:33. लूक 23 मध्ये 33 ते 39 पाहतो. नंतर ते कवटी लुटलेल्या जागी आले. तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बाबा यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. लोक पाहत उभे होते. अधिकारी उपहास करीत म्हणाले, त्याने दुसऱ्यास सांगितले, जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःचा बचाव करावा. शिपायांनी जवळ येऊन त्याला आम दिले. त्याची अशी थट्टा केली की तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःचा बचाव कर. हा यहुद्यांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावरती होता. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यातील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. So here we are seeing that the word starting saying that now it has come to a place called Calvary. आणि इथे असं वचन सुरू होतं. इथे आपण पाहतोय की ते कवटी म्हणजे कल्वरी या ठिकाणी आले. In Hebrew, the Calvary is called Golgotha. आणि इब्री भाषेमध्ये कल्वरी या शब्दाला गोलगथा हा शब्द आहे. Which means place of skulls. आणि याचा अर्थ की खोपडीचं ठिकाण. It is a mountain filled with the skulls and bones. आणि तो असा डोंगर होता जिथे हाडांचं आणि खोपड्यांचं सर्वजण तिकडे उखडलेले होते. It is a deserted place. It's an आणि तो आपण म्हणू शकतो अरण्याचा भाग होता. It is a cursed place. आणि ते शापित ठिकाण होतं. That's why that mountain had all the bones and the skulls of human body. आणि म्हणूनच त्या ठिकाणी सर्वत्र मनुष्याचे हाडं आणि खोपडी असं ठिकाण ठरलं होतं. It is a place of death. आणि ते ठिकाण मृत्यूचं ठिकाण म्हणून होतं. There is no life in that place. आणि त्या जागेवर कुठलंही जीवन होतं. And over here we are seeing the Son of God was hanged in the cross. आणि आपण इथे पाहतो की देवाचा पुत्र त्या ठिकाणी खिळला गेला होता. Among the criminals. आणि दोन असे तिकडे चोर होते, अपराधी होते. Can you imagine? He is a living God. आणि तुम्ही विचार करू शकता का की तो एक जिवंत देव. He is the God who is the source of all living. आणि तो देव असा की ज्याच्याद्वारे सर्व जिवंत वस्तू आल्या. But that God is brought into the place of death. पण तो देव अशा ठिकाणी येण्यात आला की त्या ठिकाणचं मृत्यू होतं. A place that is isolated and deserted. ते जे ठिकाण जे वेगळं करण्यात आलं होतं आणि ते अरण्य होतं, तिथं कुठलं जीवन होतं. This
living Jesus, हा स्वतः जीवन असलेला येशू, where the living fountain starts from him. जिथे त्याचं जे Yeah, the fountain of living water starts from him. पाण्यात म्हणजे जिवंत झरा जो होता तो तिकडे आला. Jesus said, I am the fountain of living water. आणि येशू म्हणाला की मी जिवंत पाण्याचा झरा आहे. And this God is now thrown into a place of death. आणि हा जो देव आहे तो अशा ठिकाणी टाकण्यात आला, त्याला घेऊन जाण्यात आला ज्या ठिकाणाचं नावच मृत्यू It होतं. is such a painful experience. आणि हा इतका त्रासदायक अनुभव होता. And in this experience, आणि ह्या अनुभवाद्वारे he was placed in mid of two criminals. आणि तो त्या दोन अपराध्यांच्या चोरांच्या मध्ये होता. And now people are mocking Jesus. आणि आता जे लोक होते तिथं ते त्याची थट्टा करत होते. And in that mocking, आणि त्या थट्टेमध्ये they are saying, if you are the chosen one, आणि ते म्हणत होते की तू निवडलेला आहेस come out of the cross. तर मग खाली उतर, क्रूसावरून खाली ये. You have claimed yourself, you are the king of Jews. आणि तू स्वतःला असं म्हटलं आहेस की मी यहूद्यांचा राजा आहे. If you are really the king of Jews, आणि मग तू खरंच यहूद्यांचा राजा आहेस come ना, out of cross. क्रूसावरून खाली ये. I tell you, आणि मी तुम्हाला सांगतो, this God, हा परमेश्वर, he is the son of God. तो देवाचा पुत्र, He was equal to God. तो देवाच्या समानतेचा. I tell you what kind of God he was in the Old Testament. आणि मी तुम्हाला सांगतो की कुठल्या प्रकारचा देव तो जुन्या करारामध्ये आहे. Please turn your Bible to Isaiah 124. मग तुमचे जे बायबल आहे ते यशाया Yes, Isaiah 124. 1:24 मध्ये हे करा पुढे. Today we're going to cover many verses. आणि आज खूप असे वचन आपण घेणार आहोत. यशाया 1:22 मध्ये आपण जाऊया. यशाया 1:22. तुझे रुपये पीठ झाले आहे. तुझ्या द्राक्षरसात पाणी No, मिसळून no, Isaiah 124. 124 Yeah, Isaiah 124. 124. 124 Chapter 1, verse 24. अच्छा 1:24 याकरिता प्रभू सेनाधीश परमेश्वर Yes. इस्रायलाचा समर्थ देव म्हणतो, Yes. माझ्या शत्रूचा समर्थ घेऊन मी स्वतः पावेन, माझ्या वडिलांचा सूड घेईन. We are seeing here, he is a God of vengeance and he is a God who strikes his adversaries. आणि आपण इथे पाहतो की हा देव जो आहे तो समाचार घेणारा देव आहे. तो त्याच्या शत्रूंची दानादान करणारा परमेश्वर Here आहे. the word is introducing God as a God of vengeance. आणि तो इथे स्वतःला सूड घेणारा परमेश्वर म्हणून स्वतःला सांगत आहे. And it says he will get rid of himself from every adversaries of him. आणि तो सांगतो की माझ्या शत्रूंचा समाचार घेतल्याशिवाय मी स्वस्थता पावेन. Here we are seeing God who strikes all the adversaries. आणि पण इथे पाहतो की हा देव तो त्याचा जो वैरी आहे त्याचा सूड घेणार होतो. Here we are seeing a God who takes vengeance over every enemies. आणि तो इथे असं सांगतो की मी प्रत्येक वैऱ्याचा सूड घेईन. That was the picture of about God in the eyes of Israel. आणि हे जे हा जो दृष्टांत आहे, हे जे दृश्य आहे ते देवाचं स्वरूप होतं इस्रायलच्या नजरेमध्ये. Please go to Isaiah chapter 59. आणि परत एकदा आपण यशायाच्या पुस्तकात 59व्या अध्यायाकडे जाऊया Verse 18. आणि 8वं वचन पाहूया. Isaiah 59:18. या ठाऊक नाही, त्याच्या वाटात न्याय नाही. हे आपल्यासाठी वाकडी मार्ग करीतात. त्या मार्गाने चालणाऱ्या कोणाचाही शांती पावते. Oh, here he says, according to the deeds of the people. आणि Okay. Isaiah 59:18. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल. म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणि आपल्या वैऱ्यांना शासन करेल. विद्वानाचे उसने फेडेल. Here it says, according to their deeds.
according to their deeds. त्यांच्या कृत्यानुसार He will repay the fury of his adversaries. तो त्यांना परतफेड करेल. त्याच्या शत्रूंना तो त्याची परतफेड करेल. Here it says, God is a God who repay every adversary act of the enemies. आणि इथं असं सांगतंय की देव प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे परतफेड करेल, त्याचं प्रतिफळ देईल. This was the image of God in the eyes of Israel. आणि ही देवाची प्रतिकृती इस्रायलच्या नजरेमध्ये होती. Please go to Psalms 94:1. आणि परत आपण स्तोत्र संहिता 91. Today we gonna take out every 100 pages in the Bible. Please tell them. We gonna open every 100 pages in the Bible आणि today. आज आपण बायबलमधलं कधी न वाचलेलं असं पुस्तक उघडणार आहोत, वचन उघडणार आहोत. Psalms 94:1. स्तोत्र संहिता 94:1. Yes. हे परिवर्तन करणारा देवा, परमेश्वरा, हे परिवर्तन करणारा देवा, Yes. तू आपले तेज प्रगट कर. Amen. Here it says, "O Lord, to whom vengeance belongs." आणि इथं असं म्हणताय की हे देवा, To whom vengeance belongs. की सूड घेणं कोणाशी निगडीत आहे. And it says, "O God, to whom vengeance belong, and it shines forth." The word is saying, the vengeance of God shines forth out of him. आणि इथं असं लिहिलंय की देवाचं जे सूड घेणं आहे ते Out of him, the vengeance that is inside him will shine out of him. आणि देवाचे जे सूड आहे ते त्याच्यामधून वाहेल किंवा त्याच्यामधून आपल्याला दिसेल. Means there are many verses like this in the Old Testament, आणि इथं आपण जुन्या करारामध्ये खूप अशी वचनं पाहतो. which speaks about how God is a God of vengeance. आणि इथं जिथे आपण पाहतो की कसा देव हा शत्रूपासून सूड घेणारा देव आहे. And that was the thought process of Israel about God. आणि हीच प्रतिकृती किंवा विचार जो होता इस्रायलचा तो देवाप्रती होता की देव सूड घेणारा देव आहे. And that is what they expected through Messiah. आणि हेच ती गोष्ट होती जे त्यांना मसीहाद्वारे पण पाहिजे होती की मसीहा आला तर तो पण असाच असेल. Their imagination about Messiah was this, आणि त्यांचं जे मसीहाविषयी जी कल्पना होती ती अशी होती that the Lord of vengeance that we heard before आणि जो आपण अगोदर ऐकलंय की देव हा शत्रूपासून सूड घेणारा आहे, सूडाचा परमेश्वर आहे. will come one day in flesh, आणि तो एक दिवस देहामध्ये येणार and he will shine forth the power of his vengeance. आणि तो सगळ्यांना दाखवेल त्याचं जे तेज आहे ते आपल्याला दिसेल. जे सूड घेणारा परमेश्वर आहे तो आपल्याला दिसेल. They had a prideful thought inside them. आणि त्यांच्यामध्ये हा गर्विष्ठपणाचा हा विचार त्यांच्यामध्ये That होता. their Messiah will never come and stand silent, but he will show the power of his might, and he will release his vengeance to the world. आणि त्यांच्या कल्पनेत हे होतं की आमचा जो मसीह आहे तो येईल आणि तो गप्प बसणार नाही, तो शांत राहणार नाही, तर तो जो सुराचा परमेश्वर आहे तो येईल आणि सर्वांवर सूड उगवेल. But the first word of Jesus पण परमेश्वर येशूचं पहिलं वचन broke the idea of God in the minds of Israel. आणि इस्रायलच्या कल्पनाशक्तीतले जे विचार होते त्याचं त्याने खोडून काढले. They thought this Messiah will come with the might and he will release the vengeance. आणि त्यांनी असा विचार केला की हा मसीहा येईल आणि तो सामर्थ्यानिशी येईल आणि सर्वांचा सूड घेईल. But this Jesus, पण हा येशू in mid of his adversaries, ह्या सर्वांमध्ये instead of releasing the vengeance, आणि शत्रूपासून सूड घेण्याच्या ऐवजी Jesus said, येशू म्हणाला, Father, forgive them, पित्या त्यांना क्षमा कर, for they don't know what they are doing. की कारण त्यांना माहित नाही ते काय करत आहात. They knew what they are doing. They knew what they are doing. त्यांना माहित आहे ते काय करत आहेत. And as per the book of Isaiah, आणि यशायाच्या पुस्तकानुसार that we read few minutes back, जे त्याने थोड्या वेळ पूर्वी ऐकलं, he should
adversaries. आणि जे त्याचे प्रतिस्पर्धी होते त्यांच्यावर त्याने सूड उगवायला पाहिजे होता. But Jesus, पण येशू instead of releasing the vengeance, त्याने शत्रूंवर सूड उगवण्याच्या ऐवजी he revealed the heart of God, that his heart is full of forgiveness. पण त्याने देवाचं हृदय त्यांना दाखवलं, त्यांच्या समोर प्रकट केलं की त्याचं हृदय हे सूड उगवणारं नाही तर त्याच्या शत्रूंना क्षमा करणार आहे. Today to the church, आज चर्चमध्ये through the first word of Jesus, येशूच्या पहिल्या शब्दाने this is what God has want to communicate to us all. तुमच्या आणि माझ्याबरोबर देवाला हे संभाषण करायचं आहे. If you think I am a God of vengeance, जर तुम्ही विचार करताय की मी सूड घेणारा, प्रतिस्पर्धा करणारा oh, you परमेश्वर are आहे, wrong. I am not a God of vengeance, but I am the God of forgiveness. पण देव असं म्हणतो की नाही, तुम्ही वेगळा चुकीचा विचार करता. मी सुडाचा परमेश्वर नाही तर मी क्षमेचा परमेश्वर He आहे. was the image of God Himself. आणि तो स्वतः देवाची प्रतिकृती होता. He is not a prophet of God. तो देवाचा संदेशा नव्हता. He was not just an ordinary rabbi. तो फक्त एक गुरुजी किंवा साधारण गुरुजी नव्हता. He is the image of God Himself. तर तो स्वतः देवाची प्रतिकृती, त्याचं प्रतिरूप होता. Do you imagine Elijah? आणि तुम्ही Elijah. एलिशाला बघता, आठवता का? When he saw the false prophets of Baal, आणि जेव्हा त्याने बालचे खोटे संदेश पाहिले, after the fire was dropped, जेव्हा स्वर्गातून खाली अग्नी उतरला, what next Elijah did? त्या एलिशाने काय केलं दुसरं? After bringing down the fire from the heaven, जेव्हा स्वर्गातून पाण्याने आग उतरवली, the word of God says Elijah went and killed all 450 prophets of Baal. आणि तिथे वचन सांगतं की एलिशा गेला आणि त्याने त्या 50 जे दूत ते खोटे संदेश होते त्यांना मारून टाकले. Can you imagine one man killed all the prophets of Baal? तुम्ही कल्पना करू शकता का? एक देवाचा संदेश ना त्याने त्या सर्व खोट्या संदेशांना मारून टाकलं. That proves that it was not the strength of Elijah. आणि हे असं दर्शवतं की ते त्याची स्वतःची सामर्थ्य ताकद नव्हती. That's the power of God's vengeance working through the prophet. ते त्या संदेशाद्वारे देवाच्या शत्रूचा सूड उगवण्याची जी सामर्थ्य होतं ते त्याच्याद्वारे वाहत होतं. Now the Son of God is here. आणि आता देवाचा पुत्र इथे आहे. If God can remove the vengeance through a prophet, जर देव शत्रूचा सूड एका संदेशाद्वारे उगवू शकतो, how much He could have released the vengeance through the Son of God फक्त Himself. कल्पना करा की किती मोठ्या प्रमाणात तो त्याच्या पुत्राद्वारे हा सूड उगवण्याचं सामर्थ्य But through the वापरतो. Son of God, पण देवाच्या पुत्राद्वारे the heart of God got revealed. देवाचं हृदय समोर आलं, त्याचं हृदय दर्शवण्यात आलं. And that one heart of God is the heart of forgiveness. आणि ते देवाचं हृदय हे क्षमेचं हृदय होतं. This morning, if you think that God is here to punish for your sins, आणि जर आज दुपारी तुम्ही विचार करत असाल की देव मला शिक्षा करण्यासाठी येत आहे, God is calling you for a conviction this afternoon. आणि Conviction. God is calling you for a conviction this afternoon. आणि आज देव तुम्हाला हे समजण्यासाठी आणि हे अंगीकारण्यासाठी बोलवत आहे. God is saying, turn away from your sins. आणि देव म्हणते की तुमच्या पापांपासून फिरा. For I am not a God to punish you, कारण मी जो देव आहे तो तुम्हाला शिक्षा करण्यासाठी but नाही, I am a God to forgive you. पण मी असा देव आहे जो तुम्हाला क्षमा करण्यासाठी आहे. Yeah, don't disturb. Just sit down. He is a God who forgives us. आणि तो देव आहे जो आपल्याला क्षमा करतो. This morning, the heart of forgiveness of God is moving in this hall right now. आज दुपारी देवाचं जे क्षमा करण्याचं हृदय आहे ते इथे वाहत आहे, इथे फिरत आहे. He is convicting you, not showing how much he can judge you. आणि तो तुम्हाला सांगतो की तो तुम्हाला न्याय करण्यासाठी नाही. He is convicting you not by showing the power of his judgment. आणि तो तुम्हाला हे दर्शवण्यासाठी नाहीये की हे
but he is convicting you through the power of love this afternoon. पण तो तुम्हाला त्याच्या प्रीतीच्या प्रेमाने कन्वर्ट Yes. दोष दाखवत नाही. Today the conviction of God to all of us is reaching through the power of his love. आणि आजचं जे देवाचं कन्व्हिक्शन Yeah. Conviction means पश्चाताप. Yeah. Today आणि आज तुम्हाला ते हे सांगत आहे, हे समजवण्याचा प्रयत्न करत आहे की त्या yes, he is convicting you through the power of his love. तो तुम्हाला त्याचं जे प्रीती आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. Hallelujah. हालेलुया. The first word reveals the heart of God. आणि पहिलं जे वचन आहे ते देवाचं हृदय, देवाची प्रीती आपल्याला His समजवतं. heart आणि त्याचं हृदय, is no more filled with vengeance. त्याचं हृदय जे इथून पुढे त्या सुडाच्या भावनेने नाही भरलेलं, But his heart is filled with forgiveness and love. पण त्याचं हृदय हे प्रीतीने आणि क्षमेच्या आत्म्याने भरलेलं I आहे. hope you are all marking this, writing it down. आणि हे मी आशा करतो की तुम्ही सर्व लिहून घेत आहात. Please remember this. आणि हे आठवण ठेवा, Our Jesus is full of love and forgiveness. आपला जो येशू आहे तो प्रीतीने परिपूर्ण आणि त्या क्षमेने परिपूर्ण आहे. And we're going to go to the next word right now. आणि आपण दुसऱ्या वचनाकडे आता जात आहोत. So through the first word, we understood his heart is a heart of forgiveness. आणि आपण पहिल्या वचनातून हे समजलो की देवाचं हृदय जे आहे ते क्षमेचं आणि प्रीतीचं हृदय आहे. Now we're going to go to the Gospel of Luke, आणि आता आपण पुन्हा एकदा लूकाच्या पुस्तकात जाणार आहोत. chapter 23, 23 अध्याय verse 40. आणि 40 वचन. 23 मध्ये 40 वचन आपण वाचूया. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हणजे तुलाही ती शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा बिनकाहीच Continue until 43. आपली शिक्षा ते यथान्याय आहे कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहात. परंतु त्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजदूताने या तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खंचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सिंहलोकात असशील. Hallelujah. These are the words, a conversation that happened between the thieves, the criminals who were aside Jesus and between Jesus. This is a conversation between the criminals and Jesus. आणि हे जे आपण वाचतो तिथे दोन जे अपराधी आहेत, चोर आहेत, त्यांच्यामध्ये आणि येशू मधलं संभाषण आहे. One joined the mocking team. आणि एक आहे तो दोष लावणं किंवा थट्टा करण्याच्या ग्रुपमध्ये आहे. Yes. And he was mocking Jesus. आणि तो येशूवरची थट्टा करत आहे. But the other one पण दुसरा जो आहे, who got repented because of the first word, जो पहिल्या शब्दामुळे पश्चाताप करतो आहे. I always wondered how that one thief got convicted. आणि मी खूप म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या बरोबर हे होतं की मला आश्चर्य वाटतं की हा जो पहिला व्यक्ती आहे तो कशा काय पश्चाताप करतो फक्त एक शब्दाने. I tell you today, the first one got convicted because of the first word Jesus said. आणि मी तुम्हाला सांगतो की जो पहिला शब्द येशूने बोलला त्याच्याद्वारे तो त्याला दोषी होणार ठरला की त्याने अपराधी The ठरला. heart of forgiveness of Jesus touched that criminal. जे येशूचं क्षमेचं हृदय होतं ते त्याच्याद्वारे तो स्पर्शला गेला. And now he's saying to the other criminal, आणि आता तो दुसऱ्या अपराधाला सांगत आहे, do you not fear God? आणि तुला काही देवाचं भय वाटत नाही का? Are you not worried about the condemnation? आणि तुला दंडाची किंवा न्याय होईल याची भीती नाहीये का? We are receiving this punishment because we are justified to receive this आणि punishment. आपण ही पनिशमेंट, ही शिक्षा घेतोय, आपल्याला ही शिक्षा होतीये कारण आपल्यावर तो न्याय ठरविण्यात आलेला आहे. आपली
जी चुकी आहे त्याच्यामुळे आपला न्याय ठरवण्यात But आलेला here आहे. is someone who is in the mid of us, who never sinned, but yet receiving the same punishment. पण इथे असं आहे की आपल्यामध्ये आहे की तो अशा गोष्टीची शिक्षा भोगत आहे की जी त्याने केलंच नाहीये, त्याने कधी पापच केलं नाही, तो पापी ठरलाच नाही, तरी पण तो शिक्षा घेत आहे. Then he said, Lord Jesus, Lord, आणि मग त्याने म्हटलं की येशू देवा, please remember me when your kingdom comes. देवा येशू तू माझी आठवण ठेव जेव्हा तू तुझ्या राज्यात असशील. Here I want to reveal something about God. आणि मला इथे देवाविषयी काहीतरी समजवायचं आहे. Please turn your Bible to Deuteronomy chapter 5 verse 9. आणि ड्यूटरॉनॉमी अनुवाद It's in the Old Testament. याचं पुस्तक Yeah, please don't check in the New Testament. It's in the Old Testament book of Deuteronomy chapter 5. जुन्या करारातील पुस्तक आहे हे, नवीन करारात शोधू नका. अनुवाद याचा 5वा अध्याय. Before Joshua. Yeah, chapter 5 verse 9. गणनाच्या नंतर आणि योशुआच्या अगोदरचं पुस्तक आहे हे. या अनुवाद 5वा अध्याय, No, chapter 5 verse 9. Yeah. 5वा अध्याय 9वं वचन वाचूया. Yes. त्याच्या पाया पडू नकोस Hmm. किंवा त्याची सेवा करू नकोस, Hmm. कारण मी तुझा देव परमेश्वर निष्ठावान देव आहे, Yes. Amen. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. Here we are seeing God is saying, I will judge the one who did iniquities against me. आणि इथे देव असं सांगतोय की मी ईर्ष्यावान देव आहे आणि जो मला विरोध करतात त्यांना मी शासन करतो. According to their sins, I will judge 2 to 3 generations. आणि त्यांच्या पापानुसार मी त्यांच्या 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत शासन करतो. Here God is saying, I am a God who judge the sinners. आणि इथं देव सांगतोय की मी असा देव आहे जो पापांना शिक्षा करीतो And I will remember their iniquities. आणि मी त्यांचे दोष, त्यांचा अन्याय हे आठवण ठेवतो. And I will judge not just them, but even the 3rd and 4th generation of आणि their मी house. फक्त त्यांनाच नाही तर 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत शासन करीतो. But here, Jesus said, पण इथे येशू सांगतो, when the thief said, Lord, remember me in your kingdom. जेव्हा तो चोर म्हणतो की देवा माझी आठवण ठेव जेव्हा तू तुझ्या राज्यात असशील. Jesus said, this very day you will be with me in paradise. आणि येशू तिथे त्याला म्हणतो की या क्षणी तू माझ्या बरोबर परलोकात असशील. Today, the God is want to reveal a truth to you. आणि आज देवाला तुम्हाला एक सत्य समोर आणायचं आहे. Israel knew only the God who can judge. आणि इस्रायलला असाच देव माहिती होता की तो न्याय करतो. Because Deuteronomy, what we read now says, I am a God who judges the iniquities. आणि आता आपण अनुवाद मध्ये जे वाचलो की देव जो आहे तो त्यांच्या अन्यायाविरुद्ध, त्यांच्या ज्या चुका आहेत त्याच्यावर त्यांना शासन करतो, शिक्षा करीतो. And that is what Israel believed. आणि हेच इस्रायल लोक विश्वास ठेवायचे That their God is a God of judgment. की त्यांचा देव असा देव आहे जो न्याय करणारा परमेश्वर आहे. But the Son of God came and revealed a truth about God's heart. पण येशू देवाचा पुत्र आला आणि त्याने देवाचं हृदय समोर आणलं That his heart की त्याचं जे खरं हृदय is आहे not a heart of judgment, ते काही न्यायाचं हृदय नाही, but his heart is a heart of acceptance. पण त्याचं हृदय हे क्षमेचं किंवा स्वीकार करण्याचं हृदय आहे. His heart is a heart of acceptance. त्याचं हृदय हे स्वीकार करण्याचं हृदय आहे. We saw the God's heart in the first word, that God's heart is a heart of forgiveness. आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहिलं की देवाचं हृदय आहे ते क्षमेचं हृदय आहे. But now we are hearing in the second word that God's heart is a heart of acceptance. आणि आता आपण पाहतो की दुसऱ्या वचनामध्ये त्याचं जे हृदय आहे ते स्वीकार करण्याचं हृदय आहे. Here we are seeing the criminal. Yes, he was unjust man. आणि आपण इथे पाहतो की तो जो चोर आहे तो अन्यायी किंवा Unjust, correct. अन्यायी आहे तो. He was full of iniquities. आणि तो परिपूर्ण अपराधाने भरलेला आहे. According to Deuteronomy, God should have judged him and 3rd and 4th generation
of his house. आणि अनुवादच्या पुस्तकानुसार तिथं देव म्हणतो की त्याच्या अन्यायावर, त्याच्या अपराधांमुळे मी त्याला तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत शासन करेन. But when that criminal said, Lord, remember me in your kingdom, पण जेव्हा तो चोर म्हणतो की देवा माझी आठवण तुझ्या राज्यामध्ये ठेव, Jesus said, you will be with me in paradise आणि today. येशू लगेच तिथे म्हणतो की तू आज तू माझ्याबरोबर सुखलोकात किंवा परलोकात असशील. Today God's word is coming in such a way that if he forgive you, he has accepted you. आणि आज देवाचं वचन असं तुमच्याकडे येतं की जर तुम्हाला क्षमा करीतो तर तो तुम्हाला स्वीकार पण करीतो. You are accepted in the eyes of God this आणि afternoon. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये स्वीकारलेले गेले आहात. Many people ask for forgiveness, आणि खूप लोक देवाकडे क्षमासाठी but मागतात still live in the trauma of their past sins. आणि तरी पण ते त्यांच्या त्या जुन्या पापांमध्ये त्या स्वभावामध्येच राहिलेले असतात. They still live in the trauma of their past disaster. आणि त्यांच्या जीवनात जे भूतकाळात ज्या गोष्टी आहेत त्याच विचारांमध्ये ते राहत असतात. They still condemn themselves because of the iniquities that they performed in their earlier आणि life. ते स्वतःलाच दोषी ठरवतात की जे त्यांनी त्यांच्या भूतकाळामध्ये केलेले आहेत त्या गोष्टींसाठी ते स्वतःला दोषी ठरवत राहतात. But today, through the word of God, पण आज देवाच्या वचनाद्वारे as like when the criminal asked for forgiveness, जसं त्या अपराधाने त्या चोराने देवाला क्षमा मागितली, Jesus forgave him देवा येशूने त्याला तिथे क्षमा केली and he accepted him. आणि त्याने त्याला तिथं स्वीकार केलं. Today, your sins are not just forgiven. आणि आज तुमचे पाप फक्त क्षमा केले गेलेले नाही, God has accepted you the way you are this पण afternoon. देवाने तुमचा स्वीकार केला आहे. जसे तुम्ही आहात तसाच त्याने तुमचा स्वीकार केलेला He आहे. is not here to poke your past sins. आणि तो तुम्हाला तुमचे जे पाप आहे, जे पहिल्या तुम्ही केलेले आहेत, तुमच्या भूतकाळात केलेले आहेत, ते तुम्हाला आठवण करून देण्यासाठी नाही. He is not here to make you to remember the past sins that you committed. आणि तो तुम्हाला इथे आठवण करून देण्यासाठी नाही की तुम्ही तुमच्या भूतकाळात काय केलेलं But आहे. as much you will call him like that thief, you are accepted in the eyes of Jesus. जसं त्या चोराने आठवण केली, तसं त्या चोराने पश्चाताप केला, तसं तुम्ही आज करा तर तुम्ही देवाच्या नजरेत ग्राह्य केले जाणार आहात, स्वीकारले केले So जाणार आहात. today, the word of God through the second word of Jesus is this. आणि म्हणून आज दुसऱ्या वचनाद्वारे जे येशूने क्रूस खांबावर गेलं त्याच्याद्वारे तुम्ही स्वीकारले गेलेले आहात. God's heart is a heart of acceptance and not a heart of judgment. आणि देवाचं हृदय असं हृदय आहे की ते स्वीकार करतं तुम्हाला दोषी ठरवत नाही, तुमचा न्याय करत That's नाही. why Romans 8:1 says, आणि म्हणून रोमकरास 8:1. रोमकरास 8:1 म्हणतं, Therefore, there is no condemnation for the people who are inside Christ Jesus. त्या लोकांसाठी दोष भावना नाही किंवा न्याय नाही ज्यांनी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलेला आहे. Hallelujah. Hallelujah. The good news of Good Friday is this. आणि आज उत्तम शुक्रवारची उत्तम किंवा चांगली बातमी तुमच्यासाठी ही आहे. In Christ there is no condemnation. ख्रिस्तामध्ये कोणतीही दोष भावना नाही. Church, you and me cannot experience condemnation as we are inside Christ Jesus. तर मंडळी, तुम्ही आणि मी ती दोष भावनेमध्ये नाही आहात, कारण आपण येशूद्वारे ख्रिस्ताद्वारे स्वीकारले गेलो आहोत. Hallelujah. हालेलुया. We saw in the book of Deuteronomy आपण अनुवादाच्या पुस्तकामध्ये पाहिलं that God judged even the third and fourth generation. की ते तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत सुद्धा न्याय करतो. But I want to give you a verse this morning. पण मला तुम्हाला आज दुपारी हे वचन द्यायचं The आहे, verse that speaks the real heart of God. जे वचन देवाचं खरं हृदय उघडं करतं, समोर आणतं. Please read Romans chapter 8 verse 32. की रोमकराचं पत्र 8:32. 32 वचन. Yeah, we are switching from Old Testament to New Testament. आता आपण नवीन करारामध्ये येत आहोत. रोमकरात 8वा अध्याय त्याचं 32वं वचन आपण वाचतोय. 8:32. ज्याने Yes. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे नाही देणार. Oh, hallelujah. In the Deuteronomy we are seeing God who take lives of
people who sinned from 3rd to 4th generation. आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलं की तो देव जो त्या जो अपराधी आहे, जो अन्याय करत आहे, त्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत शासन करतो, त्यांचा न्याय करतो. You know what does that mean? आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ काय होतो? If one person sinned, जर एकाने पाप केलं, his children त्याचे लेकरं, and his children त्यांचे लेकरं and his children आणि त्यांचे लेकरं will be judged. मग ते न्याय ठरले जाते, त्यांना दोष भावना लावण्यात येईल. Israel thought that is the heart of God. आणि इस्रायलने हेच विचार केला की हेच देवाचं हृदय आहे. But Romans 8:32 says, पण रोमकरास 8:32 आपल्याला सांगतो, He spared His own Son for you and me. त्याने त्याचा स्वतःचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. Israel thought He is a God who will strike even the children of the iniquity. आणि इस्रायल हा विचार करतं की देव आहे ना, तो पिढ्यानपिढ्या आमच्या मुलांच्या मुलांना पण शासन करेल. But God through Jesus revealed this. पण देवाने येशूद्वारे हेच प्रकट केलं, I am not the one who strikes the children. मी तो नाही जो लेकरांना त्रास देतो किंवा लेकरांना I शासन am देतो. the one who gave my own children for the तर ransom. मी तो आहे जो माझा स्वतःचा पुत्र तुमच्यासाठी देतो. Hallelujah. Hallelujah. Romans 8:32 revealed the heart of God. आणि रोमकरास 8:32 हे देवाचं हृदय प्रकट करतं. He is not a God today who will strike the children out of iniquity. आणि तो असा देव नाही जो त्या लेकरांना शासन करेल त्यांच्या अन्यायामुळे. But He is a God who spared His own Son Jesus as a ransom for our sins. पण तो असा देव आहे जो त्याच्या स्वतःच्या पुत्राला येशूला आपल्यासाठी देईल, जेणेकरून आपण न्याय ठरले जाऊ. Hallelujah. Hallelujah. He is not not carrying the heart of judgment. तो न्यायाचं किंवा न्यायपणाचं हृदय घेऊन चालत नाही. He is carrying the heart of acceptance. पण तो स्वीकारणारा हृदय घेऊन चालतो. Hallelujah. We are going to the 3rd verse. आणि आपण 3ऱ्या वचनामध्ये जात आहोत पुन्हा. John chapter 19. योहान 19 अध्याय. John chapter 19 from verse 25. योहान 19 Yes. 19:25. 25 to 27. येशूच्या वधस्तंभाजवळ Yes. त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलिया त्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, हा पहा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेसपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी घेऊन घेतले. त्यावेळी सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्राने पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागले आहे असे म्हटले. Yeah. 27. Yeah. So here it says, Jesus said, आणि इथे येशू सांगतो, Women, behold, he is your son. बाई पहा हा तुझा पुत्र आहे. And he told his disciple, आणि तो त्याच्या शिष्याला सांगतो, Behold, she is your mother. पहा ही तुझी आई आहे. This word, before explaining this word, आणि हे वचन तुम्हाला समजवणे अगोदर I want to bring the context of what happened in that place. आणि हे जे वचन आहे त्याचा कॉन्टेक्स्ट, त्याचा जे पूर्वभाग आहे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न When करतो. Jesus started his ministry, जेव्हा येशूने त्याची सेवा आहे ती सुरू केली, he started alone. त्याने एकट्याने सुरू केली. Then he chose his 12 आणि disciples. मग त्याने 12 शिष्य निवडले. Then after Jesus performed mighty miracles and signs and आणि wonders, त्यानंतर येशू महान चिन्ह आणि चमत्कार करत फिरला. he preached about the kingdom of God. त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. And there was a point in the life of Jesus where we are seeing multitudes was following Jesus. आणि एक अशी वेळ येते की तिथे आपण पाहतो की खूप मोठा लोकसमुदाय येशूच्या मागे येतो. Thousands and thousands were following Jesus. हजारोच्या हजारो लोक त्याच्या मागे येतात. But now, पण आता when it came to fulfilling the plan of God, जेव्हा देवाचा जो त्याच्यासाठी वचन होतं त्याचा किंवा तो त्याचा प्लॅन होता तो पूर्ण करण्याची वेळ येते, when it came to fulfill, to carry the sins of the whole world, आणि जेव्हा पूर्ण जगाचे पाप त्याच्यावर घेण्याची वेळ येते, the word of God says like this. आणि
आणि देवाचं वचन असं सांगतं, everyone left him प्रत्येक जण त्याला सोडून गेला and he was left alone. आणि पुन्हा तो एकटा राहिला. I want to tell you, Jesus started alone. मला तुम्हाला सांगू द्या की येशूने एकट्याने सुरुवात केली. When he was chosen by God, जेव्हा तो देवाद्वारे निवडण्यात आला he होता, experienced the temptation in the wilderness. त्याने अरण्यातलं ते Temptation. काय म्हणावं टेम्पटेशन, परीक्षा मोह त्याने हे केला. And he was alone in आणि that तेव्हा temptation. पण तो एकटाच होता त्या मोहामध्ये. Means he started his ministry alone. म्हणजे त्याने त्याची जी सभा होती, त्याची सेवा होती, तो त्याने एकट्याने सुरू केली. And now when he was arrested, आणि आता तो जेव्हा पकडला गेलाय, कैद केला गेलाय, everyone fled and he was left alone again. प्रत्येक जण पळून गेला, एकूण एक पळून गेला आणि आता तो पुन्हा एकटा थांबला. And now this Jesus is crucified in the cross. आणि आता हा येशू क्रूसखांबावर खेळला गेला. But even though he was left alone while he was arrested, आणि जरी तो एकटा होता जेव्हा तो कैद केला गेला, here we are seeing few people standing in the feet of Calvary. आणि काही थोडके लोक आहेत जे आपण पाहतो की त्या क्रूसखांबाच्या पायथ्याशी थांबलेले We आहेत. are seeing his mother Mary was standing. आपण पाहतो की त्याची आई मरिया होती We are seeing Mary Magdalene was standing there. आणि मरिया मगदलिया तिथे थांबलेली होती. And we are seeing John, whom Jesus loved more, was standing आणि there. आपण पाहिलं की यूहन्ना जो ज्याच्यावर त्याने खूप प्रीती केली असा तो त्याचा शिष्य इथे थांबला होता. And now Jesus is in the verge of last few minutes of his life. आणि आता येशू त्याच्या जीवनाच्या थोडक्या वेळेसाठी होता. He has lost everything in his body. त्याने त्याच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गमावली होती. The whole life is hanging in that cross. आणि पूर्ण जीवन ते त्याच्या त्या वधस्तंभावर खेळलं होतं. And with that pain and agony, आणि त्या त्रासामध्ये, त्या भयंकर गोष्टीमध्ये he's seeing his mother and his disciple. त्याने पाहिलं की त्याची आई आणि त्याचा शिष्य आहे. And then he said, आणि मग तो म्हणाला, Mother, here is your son. बाई किंवा आई, बघ तो तुझा पुत्र. And he said to the disciple, here is your mother. आणि त्याने शिष्याला सांगितलं की बघ तुझी आई. You know what Holy Spirit revealed me out of this word? आणि तुम्हाला माहितीये का पवित्र आत्म्याने ह्या वचनाद्वारे मला काय सांगितलं? Our God is a God of sensitivity. आणि आपला देव हा God of sensitivity. He's very sensitive. तो भावनिक देव आहे, सेन्सिटिव्ह आहे की काय म्हणतात? So you all understood, sensitive. सेन्सिटिव्ह गॉड देव आहे. Many people left him. आणि खूप लोकांनी त्याला सोडलं. Now only very few are standing next पण to आता him. फक्त थोडकेच त्याच्या बाजूने थांबलेले He आहेत. could have denied their presence. आणि त्यांना दुर्लक्षित केलं असू शकतं. He could have just forget that they are there. आणि त्यांनी ते दुर्लक्षित केलं असतं, त्यांनी विसरलं असतं की हा ठीक आहे ते तिकडे आहेत. Because the pain of Jesus was so burdenful. कारण त्याचं जे दुखणं होतं, त्याच्या वेदना होत्या त्या इतक्या त्रासदायक होत्या. In body he perished. तो त्याच्या देहामध्ये नाश झाला होता. In his heart he is carrying the sins of the whole world. त्याच्या हृदयामध्ये तो जगाचे प्रत्येक पाप घेऊन होता. Jesus is completely gone over there. आणि येशू तिथे पूर्णपणे नष्ट झाल्यासारखा होता. Yet his eyes fall on the one who is following him. पण तरीही त्याचे जे नेत्र होते त्यांच्याकडे होते जे त्याच्या मागे आले I होते. want to tell you this afternoon. आणि मला आज तुम्हाला दुपारी सांगू द्या, Your hardship following of Jesus will never go in vain. तुमचं जे हृदय किंवा तुमचं जे Hardship following of Jesus will never go in vain. जे तुमचं हृदय देवाच्या मागे जात आहे ना, ते व्यर्थ ठरणार नाहीये. Out of many hardship, Mary and John were standing there. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या म्हणजे हृदयाच्या मागे जाण्यामध्ये ना मरिया आणि योहान तिथे होता. Many disciples ran worrying about the sword of the Romans. आणि खूप जे शिष्य होते ते रोमच्या सैन्याच्या तलवारीला भिले. But these two never worried about the sword of the Romans. They came and stood next to Jesus even at the end. हे जे दोन होते मरिया आणि योहान, ते त्यांना घाबरले नाही, त्यांच्या तलवारींना घाबरले नाही. ते आले आणि येशूच्या पायाजवळ And थांबले. the eyes of God, even in
Why? He saw the one who was following आणि him. त्यांनी देवाच्या त्या वेदनेमध्ये, त्याच्या त्या पीडांमध्ये, त्याच्या डोळ्यांनी त्या मरिया आणि योहानाला पाहिलं. Today, many would have forsaken God. आणि आज खूप जणांनी देवाला सोडलं असेल. But I tell you, if you and me sincerely follow Jesus in our lives, if you and me sincerely follow Jesus in our life, आणि जर तुम्ही आणि मी प्रामाणिकपणे देवाला किंवा येशूला आपण मागे जात आहोत, त्याला many ran by seeing the sword of the Roman soldiers. खूप जण रोमी सैन्याच्या तलवारींना बघून घाबरून पळाले. Same way, many in this world ran by seeing the challenges in their lives. आणि त्याच प्रकारे खूप जण आहेत की जे गोष्टी, ज्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात ते बघून पळून जातात. But this afternoon, if we are like Mary and John, पण जर आज दुपारी तुम्ही आणि मी त्या योहान आणि मरियेसारखे आहोत, where they took a decision, even if sword comes to my head, I will stand next to Jesus. आणि जसं त्यांनी तो निर्णय घेतला की जरी रोमी सैन्याचं जी तलवार आहे आमचं मुंडकं छाटेल, आम्हाला ते मारतील चालेल, पण आम्ही त्याच्या बरोबर थांबणार. Jesus saw that dedication. आणि येशूने त्यांचं ते समर्पण पाहिलं. Jesus saw that surrenderance. ते त्यांचं समर्पित होणं पाहिलं. Jesus saw that love that they carried for him. आणि येशूने त्यांची जी प्रीती त्याच्यासाठी होती ती त्यांनी पाहिली. That's why out of all that pain, आणि म्हणून त्या सर्व पीडांमध्ये, त्रासांमध्ये he would have just ignored them. त्याने होऊ शकत होतं की त्याने त्यांना नकारलं असतं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष But केलं he असतं. saw his mother alone. पण त्याने पाहिलं की त्याची आई एकटी होती. He saw the disciple alone. त्याने पाहिलं की तो शिष्य एकटा होता. And then he said, Mother, here is your son. आणि मग त्याने म्हटलं की आई, बाई, पहा तो तुझा पुत्र. And here is your mother. आणि तो त्याच्या शिष्याला म्हणाला की पहा ती तुझी आई आहे. Today I want to tell you, our God is a God of sensitivity. आणि मलाच तुम्हाला सांगू द्या की आपला देव जो आहे तो भावनिक देव आहे, सेन्सिटिव्ह आहे. People didn't care where is Mary. People didn't care about where is Mary. लोकांना पडलं नव्हतं की मरिया कुठे आहे. The rest of the disciples didn't worry about where is John. आणि त्या बाकीच्या शिष्यांना पडलं नव्हतं की योहान कुठे गेलाय. But Jesus cared about them as they were standing next to पण him. येशूला त्यांची काळजी होती जेव्हा ते त्याच्या पायथ्याशी Today थांबले. I want to tell you, if you are standing next to Jesus, आणि मला आज तुम्हाला सांगायचं, जर तुम्ही येशूच्या बाजूने आहात, even if he is full of pain and agony, जरी तो त्या दुःखामध्ये, कष्टामध्ये असणार, his heart of sensitivity will see your face. त्याचा जो हृदयाचा भावनिकपणा आहे, जो मयाळूपणा आहे, तो तुम्हाला पाहतो. Yes, sorry. Go ahead. तो त्याच्या दुःखांना विसरून तो तुमच्याकडे पाहतो. Today, every bold step of your faith is seen by Jesus. Every bold steps of your faith is seen by आणि Jesus. आज तुमच्या विश्वासाचा प्रत्येक जो पाऊल आहे, जो तुम्ही धैर्याने घेता, तो येशूने पाहिलेला आहे. Every surrenderance of your life is seen by Jesus. तुमच्या जीवनाचे प्रत्येक समर्पण जे आहे ते येशूने पाहिलेले आहे. Every actions of love that you took for Jesus is seen by God Himself. जे प्रत्येक कार्य तुम्ही प्रीतीमध्ये येशूसाठी केलेलं आहे ते येशूने पाहिलेलं आहे. God could have ignored Mary there. आणि देवाने तिथे मरियेला दुर्लक्षित केलं असतं. God could have ignored John there. तिथे योहानाला पण त्याने दुर्लक्षित केलं असतं. But He remembered them. पण त्याने त्यांची आठवण ठेवली. Even in that gruesome time, He remembered Mary and John who were standing next to Jesus. आणि त्याच्या कष्टी वेळेमध्ये पण त्याने त्या मरिया आणि योहानाची काळजी घेतली. Today I tell you, you are sensitive in the heart of God. आणि मला आज तुम्हाला सांगू द्या की देवाच्या नजरेमध्ये, त्याच्या हृदयामध्ये तुम्ही एक भावनिक गोष्ट आहात. Means you are so important in the heart of आणि God. म्हणजेच की तुम्ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. As how in the mid of pain, He remembered His mother. जसं की त्या दुःखामध्ये पण त्याला त्याच्या आईची आठवण In होती. the mid of pain, He remembered His त्या disciples. दुःखामध्ये, त्या त्रासामध्येही त्याला त्याच्या शिष्याची आठवण होती. Same way, in mid of many things, you are His priority. त्याच प्रकारे त्या सर्व गोष्टीमध्ये पण देवाला तुमची प्राथमिकता आहे. You are not rejected. तुम्ही दुर्लक्षित केलेले, तुम्ही नाकारलेले नाही आहात. You are not a second-class citizen in the kingdom of God. आणि तुम्ही देवाच्या
माझ्यामध्ये दुय्यम प्रकारचे लोक नाही आहात. You are priority in his heart. तर तुम्ही त्याच्या हृदयातील प्राथमिकता आहात. And his heart runs and thinks about you and me. आणि त्याचं हृदय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी धावतं. Hallelujah. Hallelujah. So through that word we understood our God is a God of sensitivity. आणि ह्या वर्षाद्वारे आपण पाहतो की देव हा भावनिक आणि संवेदनशील आहे. We're going to go fast. We're going to go to Matthew chapter 27. आणि आता आपण मत्ते Matthew chapter 27. 27 अध्यायाकडे Verse जाऊया. 45. 25 वचन मत्ते 27:25. Matthew chapter 27 verse 45. 27:45. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत 25 ना Yes, you're right. 45, 25, 45. 27, 45. 27:45. तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला Yes. येशू मोठ्याने आरोळ मारून बोलला, Yes. एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. Hallelujah. Here the word says आणि इथे वचन सांगतं it was 6 hour. हा 6वा तास होता. From 6 hour to the 9th hour. आणि 6व्या तासापासून ते 9व्या तासापर्यंत Means the final moment of the day. म्हणजे दिवसाचा शेवटचा तो तास होता, प्रहार होता. There was darkness hovering over the whole earth. आणि पूर्ण पृथ्वीवर हा अंधकार झाला होता. And in the 9th hour, आणि 9व्या तासात Jesus cried and said, आणि येशू रडला, मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, He said, Eli, 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 lama sabachthani. आणि तो म्हणाला, एली एली लामा सबक्तानी. Which means, my God, why you have forsaken me? आणि त्याचा असा अर्थ होतो की देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. I tell you, this is the toughest time for Jesus. आणि मी तुम्हाला सांगतो की हा जो वेळ होता तो येशूसाठी सगळ्यात कठीण वेळ होता. It is toughest more than carrying the sin. आणि हा एवढा कठीण काळ होता, एवढा भयंकर त्याच्यासाठी होता की जे त्याने पाप स्वतःवर घेतलं त्याच्यापेक्षाही कठीण काळ हा होता. It is tougher than any beatings that he received in his आणि body. जे त्याने मार खाल्ला ना त्याच्या शरीरावर त्याच्यापेक्षाही कठीण काळ हा त्याच्यासाठी होता. This is the first time आणि हा पहिल्यांदाच the Son of God देवाचा पुत्र couldn't experience his Father. त्याने त्याच्या पित्याला आपण म्हणतो की अनुभवलं नव्हतं, त्याला त्याचा संपर्क तुटल्यासारखा This is वाटत the होता. first time he could feel he's detached from Father. आणि त्याला पहिल्यांदाच असं वाटत होतं की माझा पिता माझ्यापासून दूर झालेला You आहे. know, in John chapter 10, verse 30 says, आणि योहान 10:30 John chapter 10, verse 30. आणि 10व्या अध्यायात 3ऱ्या वचन मध्ये आपण वाचतो. Jesus said, I and my Father are one. आणि तिथे येशू म्हणतो की मी आणि माझा पिता एक आहोत. Can you imagine the closeness of relationship? आणि मग तुम्ही विचार करू शकता का की किती घनिष्ठ आणि जवळचं नातं असतं त्या He didn't लोकांचं. say, me and my Father are next to each other. आणि त्याने असं म्हणलं नाही की मी माझा पिता एकमेकांबरोबर आहे. He said, me and my Father are one. त्याने असं म्हणले की मी आणि माझा पिता एक आहोत. You एकच cannot आहोत. separate me and my Father. तुम्ही आम्हा दोघांना वेगळे करू शकत नाही. We are inside each other. आम्ही दोघं एकमेकांमध्ये आहोत. And this God आणि हा देव and this Son हा पुत्र who is one with Father जो पित्याबरोबर एक होता is completely detached from Father. तो पूर्णपणे देवापासून पित्यापासून वेगळा झाला होता. It is only this place आणि इथं फक्त हाच एक जागा आहे. among 7 words. ह्या 7 वचनांमध्ये Here it is the only this place we are seeing Jesus crying. आणि इथेच आपण पाहतो ह्या 7 वचनामध्ये की येशू रडलेला आहे. We never saw any of the words in the 7 places where it is written Jesus cried. आणि ह्या 7 वचनामध्ये आपण कुठंच पाहत नाही की येशू रडलाय म्हणून. पण हा इथे जे आपण पाहतो की येशू रडला आहे. This is the only verse which says Jesus cried. आणि हे एकच वचन आहे जे सांगतं
की येशू रडला. Hallelujah. He was broken so badly for you and me. आणि तो आपल्या तुम्हा आणि माझ्यासाठी इतका तुटलेला होता. He's not just become sin for us. तो फक्त आपल्यासाठी पाप ठरला नाही, He even lost his relationship with Father for us. पण त्याने त्याचं पित्याबरोबर असणारं नातं पण गमावलं. That's why out of cry he said, Eli, Eli, lama sabachthani. आणि म्हणून तो त्या दुःखाने मोठ्याने आरोळी मारून रडून तो म्हणला, एली एली लामा सबक्तानी. I want to tell you through this word. आणि मला तुम्हाला ह्या वचनाद्वारे God is सांगायचं speaking to us. देव आपल्याला बोलण्याचा प्रयत्न Jesus करतो. was forsaken. येशू त्यागला गेला. The only begotten Son, Jesus was forsaken by Father. तो एकुलता एक पुत्र येशू पित्याद्वारे ताणला गेला, So that you and me will never be forsaken by Him. कारण त्याच्याद्वारे तुम्ही आणि मी कधीच त्यागले जाऊ नये. Jesus was forsaken so that you and me will never be forsaken. येशू तुमच्या आणि माझ्यासाठी त्यागला गेला, जेणेकरून तुम्ही आणि मी पित्याद्वारे कधीच त्यागले जाऊ नये. Today, never let enemy to lie in your life. म्हणून आज तुम्हाला शत्रूने खोटं बोलू नये. Don't allow enemy to tell that you are far away from God. आणि तुम्हाला शत्रूने हे सांगू नये की तुम्ही देवापासून लांब आहात. Don't allow enemy to tell that God is far away from you. त्या शत्रूला संधी देऊ नका की त्याने सांगावं की देव तुझ्यावर प्रीती करत नाही. Don't allow, listen to him saying that God has forsaken you. आणि हे त्याचा खोटा ऐकू नका की देवाने तुझा त्याग केलेला आहे. From today, when devil is saying you are forsaken by God, आणि जर ते आजपासून तुम्हाला सैतान सांगतोय की तू देवापासून त्यागलेला आहे, देवाने तुला नाकारला आहे, tell to him Jesus was forsaken so that I won't be तर forsaken. त्याला सांगा की येशू ख्रिस्त त्यागला गेला जेणेकरून मी त्याच्याद्वारे त्यागला जाऊ नये. Reply him saying, I cannot be forsaken because Jesus was forsaken for त्याला me. उत्तर द्या, प्रत्युत्तर द्या की येशू माझ्यासाठी त्यागला गेला आहे जेणेकरून मी त्यागला जाऊ नये. Hallelujah. Jesus was forsaken येशू त्यागला गेला so that you and me can be accepted by God. जेणेकरून तुम्ही आणि मी देवाद्वारे स्वीकारले जाऊ. Jesus was detached from Father येशू देवापासून वेगळा केला गेला so that you and me can be attached to Father. जेणेकरून तुम्ही आणि मी देवाबरोबर एक व्हावं. Hallelujah. So you and me are attached to Father by Jesus himself. आणि म्हणून तुम्ही आणि मी येशूद्वारे पित्याबरोबर एक करण्यात आलेलो Can आहोत. you imagine? He took out his place and he gave that place for you and me. Amen. तुम्ही विचार करू शकता का की त्याने स्वतः ती जागा सोडली, त्यापासून वेगळा केला आणि तुम्हाला आणि मला त्या जागेवर त्याने नेऊन ठेवलं. It is true. Jesus cried, God, why you forsake me? आणि हे खरं आहे की देव येशू तिथे रडला की देवा तू माझा त्याग का केलास. But I believe there was another cry that Jesus did inside his heart. आणि मी विश्वास ठेवतो की तिथे अजून एक रडणं होतं जे येशूने त्याच्या हृदयामध्ये केलं. Father, it is okay that you forsake me. आणि तिथे येशू म्हणला असेल की पित्या हे ठीक आहे की मी तुझ्या नजरेत तुझ्यापासून वेगळा झालो, But Father, don't forsake the mankind. पण पित्या ह्या मनुष्य जातीला त्यागू नकोस, Because I have become a ransom for their sins. कारण मी त्यांच्यासाठी एक अर्पण ठरलेलो आहो. That is the heart of Jesus. आणि हे देव येशूचं हृदय Who होतं. can do that in this world? आणि कोण ह्या जगामध्ये आज करू शकतो. Who can give can we give our place to someone? आणि आहे का कोणी आपल्यामध्ये की आपण आपली जागा दुसऱ्या कोणाला देऊ. Can we give our riches to someone? कोणी आपली श्रीमंती दुसऱ्याला देणार. But Jesus gave the best he had. Amen. पण येशूने त्याच्याकडे जे उत्तम होतं ते त्याने The दिलं. best he had was Father. आणि जे उत्तम जो पिता त्याच्याकडे होता तो त्याने दिला. And he gave that Father for you and me. आणि त्याने तो पिता तुम्हा आणि माझ्यासाठी दिला. That is the love of Jesus. आणि हे येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं माझ्याकडे. Hallelujah. So we're going to go to the other verse soon. आणि आपण दुसऱ्या वचनाकडे जाऊया. John chapter 19, योहान 19 verse 28. 28 मध्ये आपण पाहूया. योहान 19:28. John 19:28. त्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे Yes. हे जाणून येशूने शास्त्राने पूर्ण व्हावा म्हणून मला प्राण लागले आहे असे म्हटले. तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज हिशोब काढायच्या ताटीवर बसवून That's Here it says, Jesus said,
I thirst. आणि इथे येशू म्हणाला की मी तहानले आहे, मला तहान लागली आहे. Jesus himself said, I am thirst. आणि येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की मला तहान लागली आहे. In John chapter 7 verse 37 says, it's okay, we don't want to go there. John chapter 7 verse 37. आणि योहान 7वा अध्याय 37वा वचन म्हणतात, Jesus said, I am the living fountain. तिथे येशू म्हणतो की मी जिवंत पाण्याचा झरा आहे. If anyone drinks from me, जो कोणी माझ्याकडून पितो he will never get thirst. तो कधीही तहानला जाणार नाही. Can you imagine that living fountain, Jesus, आणि तुम्ही विचार करू शकता का तो जिवंत पाण्याचा झरा येशू ख्रिस्त, from whom people will drink and they never get thirst? ज्यातून लोक पेतील आणि ते कधी तहानणार नाही. And that God is saying, I am thirst now. आणि तोच देव म्हणतो की मला तहान लागली. Today I was wondering, what is the thirst of Jesus? आणि मला आज आश्चर्य होतंय की काय येशू ख्रिस्ताची तहान काय होती. It is like water needs water. आणि असं होतं की पाण्याला पाण्याची गरज आहे. Is it possible? आणि हे खरंच Is शक्य it आहे. needed? हे गरजेचं आहे Same का? way, the living fountain Jesus is now thirsty. आणि त्याच प्रकारे होतं की जो पाण्याचा जिवंत झरा येशू ख्रिस्त त्यालाच तहान लागली. Today Holy Spirit wants to reveal what is his thirst. आणि आज पवित्र आत्म्याला हे समोर आणायचं, प्रकट करायचं की त्याची तहान काय होती. Please go to 2 Peter chapter 3 verse 9. आणि 2 पेत्र 3 अध्याय 9व्या वचनाकडे आपण जाऊया. Just follow the kid. 2 Peter 3:9. 2 पेत्र 3 अध्याय 9वं वचन. 2 Peter 2 Peter 3:9. 2 पेत्र 3 अध्याय 9वं वचन. कित्येक लोक त्याला विलंब म्हणून लागतात, त्याचा विलंब प्रभू आपल्या प्रश्नाविषयी करीत नाही, तर तो तुमच्या दिलाने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा ही इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. It says, it is the will of God that no one should perish. आणि इथं असं सांगतं की देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश न होऊ. Today, if there is a thirst for God, आणि जर आज देवाला तहान लागली आहे he don't have the thirst for the things of this world. आणि मग त्याला ही तहान फक्त ह्या जगाच्या गोष्टीची नाहीये He don't have thirst for the treasures of this world. आणि ह्या जगाच्या उत्तम गोष्टीची किंवा महत्वाच्या गोष्टीची तहान नाहीये His त्याला. thirst is to see souls coming into the kingdom of God. आणि त्याची तहान ही आहे की त्या देवाच्या राज्यासाठी त्याने आत्मे जिंकावे. His thirst is to see souls receiving Jesus. आणि त्याची तहान ही आहे की आत्म्यांनी येशूला स्वीकारावं. God's thirst is not the thirst of the world. आणि देवाची जी तहान होती ती ह्या जगाची तहान होती. We all have the thirst of the world. आपल्याला आपल्या सगळ्यांना ह्या जगाची तहान लागलेली आहे. God is not saying wrong about it. आणि देव ह्याच्याविषयी चुकीचं बोलत नाही. God wants to bless us with the things of this world. ह्या जगाच्या गोष्टी देवाला आपल्याला आशीर्वाद करायचा आहे. But God's desire is not this world. पण देवाची इच्छा ह्या जगाची नव्हती. The one who created everything, He don't have desire of this creations. ज्या व्यक्तीने हे सर्व गोष्टी निर्माण केल्या त्याला ह्याची गरज नव्हती किंवा त्याला त्याची इच्छा नव्हती. His desire and his thirst is the man who made in his likeness and image. त्याची इच्छा, त्याची जी तहान होती ती ही होती की जो मनुष्य त्याने त्याच्या प्रतिरूपात आणि स्वरूपात बनवला त्याला जिंकण्याची होती. And that is the desire of God. आणि ती देवाची इच्छा होती. And that is the image of God. आणि ती देवाचं प्रतिरूप होतं. And that is what God is thirsting this afternoon. आणि त्याच्यासाठी देव ह्या गोष्टीला तहानल्या होता. Today, church, I want to tell you this afternoon. आणि आज तुम्हाला दुपारी मला तुम्हाला सांगू द्या चर्च, He is not looking for your money. तुमच्या पैशासाठी तो पाहत नाही. He is not looking for your treasures. आणि तुमच्या जी श्रीमंती आहे, तुमच्या जे महत्त्वाच्या गोष्टी त्याला त्याची गरज नाही. He needs your heart and my heart. त्याला तुमचं आणि माझं हृदय पाहिजे. He needs us. That is the thirst of God this afternoon. त्याला आपण पाहिजे आहोत आणि तीच तहान त्याला लागलेली आहे. This living fountain doesn't need to have thirst. This living fountain doesn't need to have thirst. आणि हा जो जिवंत झरा होता
he said, I am thirsty, पण जर तो म्हणतोय की मला तहान लागली आहे, I'm sure it is the thirst of 2 Peter 3:9. आणि मला खात्री आहे, मी खात्रीने सांगतो की ही 2 पेत्र 3:9ची तहान That होती, is, no one should perish. That is the will of God. की कोणाचाही नाश न होवो ही देवाची इच्छा. So God's desire today is none of us should perish. आणि आज देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश न हो. Then let us fulfill the thirst of God. आणि Let us fulfill the thirst of God. आज देवाची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करूया. This thirst that happened 2000 years back ही जी तहान जी 2025 वर्षापूर्वी झाली, is still thirsting. He's still thirsting with the same thirst. तो आजही त्याच तहानेने तहानलेला आहे. That is to see every soul receiving Jesus as Savior. आणि ती आहे तहान की प्रत्येक जो आत्मा आहे त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार I करावा. believe that shout he made in the Calvary is still shouting in the heavens, saying, "I am thirst for the souls." आणि जे त्याने क्रूस खांबावरती बोलला, मी आज विश्वास ठेवतो की आजही तो स्वर्गामध्ये बोलत असेल की ओरडत असेल की मला तहान लागलेली आहे. So God's heart आणि म्हणून देवाचं is a हृदय heart of soul burden. Is a heart filled with the soul burden. आणि त्यांचं ते आत्म्याच्या ओझ्याने त्याचं जे हृदय आहे ते His heart is तहानलेलं a आहे. heart filled with the burden for souls. आणि त्याचं हृदय असं ओझ्याने भरलेलं आहे की त्याला आत्म्यांची तहान आहे. Hallelujah. Hallelujah. So we are in the last word. आणि आपण एक शेवटच्या वचनामध्ये आहोत. The last thing is the best thing always from God. आणि जी शेवटची गोष्ट असते ती सर्व उत्तम गोष्ट असते देवाकडून. Jesus said the later glory will be powerful than the former one. येशूने सांगितलं की पुन्हा नंतरची जो गौरव असेल तो पहिल्याच्या गौरवापेक्षा अधिक असेल. Let us all go to John chapter 19. आणि परत आपण योहान 19 मध्ये जाऊया. आज बहुत सबका बाइबल में इधर उधर गया है. John chapter 19. योहान 19 मध्ये आपण पुन्हा जाऊया. John chapter 19 verse John chapter 19 verse 30. येशूने आपले सेवा पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मग सर्व आपला आत्मा समर्पित केला. He said it is finished. आणि त्याने सांगितलं की हे पूर्ण झालं. Hallelujah. It is finished. हालेलुया, हे पूर्ण झालेलं आहे. Come on. Hallelujah. It is finished. हालेलुया, तर तो म्हणतो की हे पूर्ण झालेलं आहे. In Greek, it is called tetelestai. It is a word called tetelestai. आणि हिब्रूमध्ये Yes, ग्रीक भाषेमध्ये हे tetelestai, तेतेस्तान which means indeed for indeed it is finished. आणि इंडीड आणि इंडीड म्हणजे परिपूर्ण, खरोखर आणि खरोखरच हे पूर्ण झालेलं आहे. Indeed for indeed it is finished by Jesus. खरोखर आणि खरोखरच हे पूर्ण झालेलं आहे. Indeed for indeed it is paid by in full by Jesus. खरोखर आणि खरोखरच हे येशूद्वारे परिपूर्ण आणि पूर्णपणे भरण्यात आलेलं आहे. Indeed for indeed he has paid every ransom for our sins. आणि खरोखरच त्याने आपल्या पापाची पूर्णपणे भरपाई केलेली आहे. Hallelujah. We don't need any more sacrifice. आपल्याला कुठल्याही बलिदानाची गरज नाहीये. We don't need any more cry. आणि इथून पुढे आपल्याला अजूनही रडण्याची गरज नाही. Because Jesus cried and sacrificed forever. कारण येशू रडला आणि त्याने बलिदान केलं आणि पूर्ण केलेलं आहे. Through his blood, आणि त्याच्या रक्ताद्वारे we have received salvation. आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे. So this morning, म्हणून आज सकाळी we are here to acknowledge that Jesus has finished everything. आणि आज दुपारी आपण इथे सर्वजण जमले आहोत कारण ते जे देवाने परिपूर्ण केलेलं आहे त्याची अनुभव घेण्यासाठी आणि ते समजण्यासाठी. We are here to understand that God has finished everything for us. आपण इथे हे समजून घेण्यासाठी आहोत की देवाने परिपूर्ण केलेलं आहे, Jesus said, संपूर्ण केलेलं it आहे. is paid by full. It is paid in full. आणि येशूने म्हटलं की हे पूर्णपणे भरण्यात आलेलं आहे It is finished forever. आणि हे सार्वकालिकतेसाठी भरपाई This झालेली आहे. afternoon, I want to tell you, your salvation is finished. आणि मला आज दुपारी सांगू द्या की तुमचं ते तारण आहे ते पूर्ण करण्यात आलेलं He आहे. has perfected everything for our salvation. आणि त्याने प्रत्येक गोष्ट
finished everything for us. आणि येशूने आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट पूर्ण केलेली आहे, संपूर्ण केलेली आहे. Through him we are made complete. आणि त्याच्याद्वारे आपण परिपूर्ण आणि संपूर्ण करण्यात आलेलो आहोत. Hallelujah. Hallelujah. At last we are reading Jesus was pierced. When the whole thing got over, Jesus was pierced. आणि शेवटी आपण पाहतो की सर्व झाल्यानंतर येशूला भाला खोपसण्यात येतो. And in the word says the water and blood gushed out of his body. आणि तिथं वचन सांगतं की पाणी आणि रक्त त्याच्या शरीरातून बाहेर आलं. I want to tell you what it means. आणि मला तुम्हाला सांगू की ह्याचा अर्थ काय The होतो. first man, Adam, जो पहिला मनुष्य आदम होता was made out of clay. तो चिखलाने बनवण्यात आला होता. Clay is the mixture of sand and water. चिखल जो असतो तो माती आणि पाण्याचं मिश्रण It's असतं. the mixture of soil and water. जे मिश्रण पाणी आणि मातीचं असतं. The first man was made with soil and water. जो पहिला मनुष्य होता तो माती आणि पाण्याचा मिळून मिश्रण होऊन चिखलाने बनवला. The first man was made as a flesh with the water. जो पहिला मनुष्य होता तो देहधारी तो पाण्याद्वारे बनवण्यात आला. But when the Jesus body was pierced, पण जेव्हा येशूची बॉडी त्याचं शरीर जेव्हा खुपसण्यात आलं, not just the water was gushing out. पण फक्त त्याच्यातून फक्त पाणी बाहेर नाही The आलं, word says even the blood was gushing out. पण तिथं असं लिहिलं की ते रक्त पण बाहेर पडलं. I tell you, what happened in the book of Genesis आणि मला तुम्हाला सांगू द्या की उत्पत्तीच्या पुस्तकात काय झालं, happened again in the Calvary. ते पुन्हा कल्वरीच्या क्रूसावरती पण झालं. The first man was made with water, जो पहिला मनुष्य पाण्याने बनवण्यात आला, but the second man, the new creation that is you and me, is not made of water, but we are made by the blood of Jesus. Amen. तर दुसरा मनुष्य जो येशू ख्रिस्तावरती त्या क्रूस खांबावरती बनवण्यात आला, तो फक्त पाण्याने नव्हे तर त्याच्या रक्ताने बनवण्यात आला. We are made by the blood of Jesus. आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्याच्या रक्तातून बनवण्यात आलेलो आहोत. Hallelujah. Through Calvary, Jesus has produced born again believers. आणि कल्वरीच्या क्रूसावरती तिथून देवाने नवीन जन्मलेल्या ख्रिस्तींना बनवलं. Hallelujah. हालेलुया. Through him, आणि त्याच्याद्वारे we are victorious. आपण विजयशाली आहोत. Amen. Amen. So you and me are born again. म्हणून तुम्ही आणि मी नवीन जन्मलेले आहोत. You and me are born again believers. तुम्ही आणि मी नवीन जन्मलेले विश्वासू आहोत. Not born with water alone, फक्त पाण्याने बनवलेले but नाही, through the blood of Jesus. पण येशूच्या रक्ताद्वारे. Hallelujah. I hope this morning, this afternoon, God has revealed the heart for us. आणि मला विश्वास आहे की आज दुपारी देवाने तुमच्यावर त्याचं हृदय प्रकट केलेलं आहे. Every word in the Calvary प्रत्येक वर्ड जो क्रूसखांबावरती बोलण्यात आला, reveals every heart of God that He carried. प्रत्येक गोष्ट देवाचं हृदय उघडं करते, समोर He is the असते. God of forgiveness. तो देव क्षमेचा देव आहे. He is the God of acceptance. तो स्वीकार करणारा देव आहे. He is the God of intimacy. तो मध्यस्थी करणारा देव आहे. He is the God. नाही, इंटिमेसी म्हणजे एक करणारा देव आहे. He is the God of sensitivity. तो संवेदनशील देव आहे. He is the God filled with the burden of souls. आणि तो असा देव आहे ज्याला आत्म्यांचं ओझं आहे. And He is a God who fulfills everything. आणि तो असा देव आहे जो प्रत्येक गोष्ट परिपूर्णतेने करतो. Hallelujah. Hallelujah. It starts with forgiveness. आणि तो क्षमेने सुरुवात करतो And it ends with finishing. आणि तो संपवतो संपूर्णतेत. Today God forgiven us. आज देवाने आपल्याला क्षमा केलेली And He आहे has finished our salvation. आणि त्याने तारण संपवलेलं आहे. Today is a victory for church. आणि आज मंडळीसाठी विजयाचा दिवस आहे, विजयशाली Because आहे. Jesus has taken the victory. कारण येशूने तो विजय घेतलेला That's आहे. why the word of God says, म्हणून देवाचं वचन सांगतं, the message of cross क्रूसाचा संदेश is foolishness for the people who perish. जे नाश होत आहे अशा लोकांसाठी मूर्खपणाचा असेल, But for us, पण
आपल्यासाठी who believe in that message, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्या it is the संदेशावर power विश्वास of ठेवतो, God unto salvation. त्यांच्यासाठी ते सामर्थ्यशाली आहे, तारणाचं सामर्थ्यशाली This सामर्थ्य morning, this आहे. afternoon, the message of cross is the power of God for you and me. आणि आजचा संदेश जो आहे, जो क्रूसाचा संदेश आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी सामर्थ्याचा संदेश आहे. Hallelujah! And the power of God is resting inside you. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यामध्ये राहत आहे. Because Holy Spirit is resting inside us. कारण देवाचा आत्मा, पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये राहत This आहे. morning, let us raise up म्हणून आज दुपारी आपण सर्वजण उभे and राहूया thank Jesus for His heart. आणि येशूला त्याच्या हृदयासाठी I धन्यवाद tell देऊया. you, Calvary is all about the heart of Jesus. आणि मी विश्वास करतो की कल्वरीचा क्रूस जो आहे, तो प्रत्येक गोष्ट आहे ती येशूचं हृदय दर्शविते. His sacrifice reveals the heart of Jesus. त्याचं जे बलिदान आहे ते देवाचं हृदय, येशूचं हृदय समोर आणतं. He was perished so that we won't be perished. तो नाश झाला का जेणेकरून आपण नाश न होऊ. He was forsaken so that you and me won't be forsaken. त्याचा त्याग करण्यात आला जेणेकरून तुम्ही आणि मी त्यागले जाऊ नये. Father, we want to thank you for this afternoon. पित्या, आम्ही आज तुला धन्यवाद देतो. As we are remembering the sacrifice of Jesus. जसं आम्ही आज तुझं बलिदान, येशूचं बलिदान आठवत आहोत. Father, let every heart of God that was spoken today, पित्या, आज जे काही प्रभू प्रत्येक एकाच्या हृदयाशी तू बोललेला आहे, every nature of God that was spoken today, जे प्रत्येक स्वभाव जो येशूचा देवाचा तू आम्हाला सांगितलेला let आहे, it become reality in everyone's life in Jesus' आमच्या name. सर्वांच्या जीवनामध्ये ते खरेखरपणे बाबा येऊ दे येशूच्या नावात. We destroy every lies of the enemy. प्रत्येक क्षणाचं खोटं आम्ही बांधतो आणि नाश करतो प्रत्येकाच्या And जीवनामध्ये. let the true reality of God's salvation enters everyone's life in Jesus' आणि name. उद्धाराचं ते सत्य आहे ते सर्वांच्या जीवनामध्ये येऊ देतात. Because Jesus, you are our salvation. कारण येशू तुमचं तारण आहे. Thank you, Father, that your power is manifesting over here. धन्यवाद देतो पिता की तुझं जे सामर्थ्य आहे ते इथेच प्रकट होत आहे. On this Good Friday, आणि आज ह्या सुंदर उत्तम अशा शुक्रवारी help us to carry the cross आम्हाला मदत कर की तो क्रूस आम्ही उचलावा, of what Jesus has carried. जे येशूने आमच्यासाठी केलं. Because your word said, कारण तुझं वचन म्हणतं, if you love me, जर तू माझ्यावर प्रीती करतो, Jesus said, if you love me, येशू म्हणाला की जर तू माझ्यावर प्रेम करतो, take up your cross and follow me. तुझा क्रूस खा, उचल आणि माझ्या मागे ये. Father, I pray in the name of Jesus. पिता, मी येशूच्या नावात प्रार्थना करीतो. Cross speaks the gospel of God. जे क्रूस आहे तो येशूचं शुभ वर्तमान सांगतो. Cross signifies and speaks about the gospel of God. आणि जे क्रूस खांब आहे तो प्रतीक आहे येशूच्या शुभ वर्तमानाचं. This morning, this afternoon, I pray in Jesus' name. आज दुपारी मी येशूच्या नावात प्रार्थना करीतो. Help us to carry the gospel that is crossed to the ends of the world in Jesus' name. आम्हाला मदत कर की हे जे क्रूस आहे त्याचा संदेश आहे तो जो ते सुसमाचार आहे आम्ही या जगाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत घेऊन Give जाऊ. us the grace that our life will be a living testimony in Jesus' name. आम्हाला कृपा दे की आमचं जीवन हे एक जिवंत साक्ष व्हावं तुझ्यासाठी. Thank you, Lord, that every word of today will create a mighty impact in our lives in Jesus' आणि name. प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द आमच्या जीवनामध्ये महान असं प्रभाव आणेल येशूच्या In नावामध्ये. Jesus' name. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now we are going towards the Lord's table. आणि आपण आता प्रभूच्या मेजाकडे जाणार आहोत. This is the perfect day to remember the flesh and blood of Jesus. आणि हा एक This is a perfect day to remember the flesh and the blood of Jesus. आजचा दिवस जो आहे तो उत्तम किंवा खरेखुरपणे त्याला अर्थ आहे की येशूचं जे रक्त आणि शरीर आहे त्याला आठवण करण्याचं. He carried our sins त्याने आपले पाप घेतले so that we can walk in the righteousness of God. जेणेकरून आपण त्याच्या देवाच्या नीतिमत्तेमध्ये This चालावे. morning, as we are going to partake in the Lord's table, आणि जसं आपण या दुपारी देवाच्या मेजामध्ये सहभागी होत आहोत, prepare your heart. तुमचं हृदय तयार This करा. is not a ritual. हे फक्त रूढ नाही, परंपरा नाही. This is the heart of God. हे देवाचं हृदय आहे. This is what we are remembering, the foundation of our salvation. आणि हे आहे आपल्या जे विश्वासाचं, आपल्या जे तारणाचं जे मजबूत पाया म्हणतो आपण, ते हे आहे. Can
someone read 1 Corinthians chapter 11 verse 23 to 26. कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला त्याने भाकर घेतली आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, हे माझे शरीर जे तुमच्यासाठी देत आहे, माझी आठवण करण्यासाठी हे करा. त्याचप्रमाणे त्याने भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, हा माझा प्याला रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. Amen. Amen. Jesus took up the bread येशूने भाकर घेतली and he said, आणि this त्याने is the सांगितलं, flesh that is broken for our redemption. हे शरीर आहे जे तुमच्यासाठी तुमच्या सुटकेसाठी तोडण्यात आलेलं आहे, मोडण्यात आलेलं आहे. And he took up the wine आणि त्याने प्याला घेतला, त्याने ते द्राक्षरस and घेतलं he said, this is the blood that is shed for the new covenant. आणि हे रक्त आहे जे नवीन करारासाठी सांडण्यात आलेलं आहे. As we gonna consume the flesh of Jesus, आणि जसं आपण आता येशूचं शरीर आपण ग्रहण करणार we आहोत are partaking in all the things that Jesus went through in his flesh. आणि आपण प्रत्येक गोष्ट जी येशूने त्याच्यातून गेला त्या सर्व गोष्टीमधून जात आहोत आणि ते आपण करत आहोत आणि घेत आहोत. By his stripes we are healed. त्याच्या फटके खाण्याने आपल्याला आरोग्य मिळालं. This morning as we gonna consume this bread which is the flesh of Jesus, आणि जसं आपण आज दुपारी येशूचं रक्त आणि त्याचं देह घेत आहोत, God is gonna give healing over every sick bodies. जे प्रत्येकाच्या जे आजारी शरीर आहे त्याला आरोग्य देणार आहे. And as we gonna consume his blood, आणि जसं आपण त्याचं रक्त ग्रहण करणार आहोत, every sins are washed away by his precious blood. आणि प्रत्येक जे पाप आहे ते आपल्यातून धुवून जाणार आहे त्याच्या रक्ताद्वारे. So with thanksgiving आणि म्हणून धन्यवाद म्हणून and faith, आणि विश्वासाने let us partake in the Lord's table. ह्या देवाच्या येशूच्या मेजामध्ये प्रभूच्या मेजामध्ये आपण सहभागी होऊया. Father, thank you, Lord, for your blood. धन्यवाद येतो पिता तुझ्या रक्तासाठी. Father, thank you for your sacrifice. धन्यवाद तुझ्या बलिदानासाठी. Today, thank you for the everlasting covenant with you through the blood of Jesus. आणि तुझ्या रक्ताद्वारे जो अनंत काळासाठी आमच्याबरोबर जो करार झाला त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you and we bless your holy name. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझ्या पवित्र नावाला आशीर्वादित This करतो. morning we speak healing over every sick bodies in Jesus' name. आज दुपारी प्रत्येक आजारी शरीरावर आम्ही तुझं आरोग्य घोषित करतो येशूच्या नावात. Thank you for your healing. धन्यवाद तुझ्या आरोग्यासाठी. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो आम्ही. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. God bless you all. देव तुम्हाला आशीर्वादित करो. And once again, Jesus has taken victory. आणि पुन्हा एकदा येशूने विजय मिळवलेला आहे. This is a day of victory. आणि हा दिवस विजयाचा दिवस आहे. For Son of God took our sins देवाचा पुत्र ज्याने आपले पाप घेतले so that we are accepted in the eyes of Father. जेणेकरून तुम्ही आणि मी आपण सर्वजण पित्याच्या नजरेमध्ये स्वीकार्य हो. It's not a bad Friday, it's a good Friday. म्हणून हा काही वाईट असा शुक्रवार नाही तर हा उत्तम शुक्रवार आहे. So tomorrow we don't have our Saturday service. उद्या आम्ही शनिवारची सभा Okay, we gonna discuss about that. Video stop right.